भारताच्या उजव्या बाजूला म्हणजे पश्चिमेकडे यंत्रांच्या परंपरा चालल्या आणि भारताच्या डाव्या बाजूला म्हणजे पूर्वेकडे तंत्रांच्या परंपरा चालल्या। त्यामुळे पाश्चात्य लोक त्यांच्या निरनिराळ्या संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत। बिना ड्रायव्हरची गाडी तिकडूनच येणार आहे आता। अजून आपल्याला टेस्ला सुद्धा ती उपलब्ध नाहीये। विठ्ठला ऐलान केलेला आहे त्यांनी। तेव्हा ते यंत्रांच्या परंपरा सांभाळून आहे। तंत्राकरता आजही भारताची डावी बाजू म्हणजे पूर्वेकडचा भाग अजून पण लोक तंत्राकरता बंगालपासून पुढेच जातात किंवा बंगालला तेवढ्यासाठीच जातात। कामाख्याला का गेले होते मला काहीच माहित नाही। मला अख्ख्या कामाचा विचार करायचा आहे आज। श्रोते हो, म्हणजे ज्याची उजवी बाजू यंत्रांची परंपरा सांभाळते, ज्याची डावी बाजू तंत्रांची परंपरा सांभाळते। आजही कुंफू सारखं तंत्र, कराटे सारखं तंत्र जपान, चीन म्हणजे आपल्या डाव्या बाजूची ही सगळी संपत्ती आहे। त्या तंत्र आणि यंत्रांच्या परंपरांच्या मध्ये वाढलेला भारत ही मंत्रांची परंपरा आहे। मी असं म्हणेन, रामकृष्णारी हा एवढाच मंत्र नाही, हा ज्याच्या जप करायचा आहे असा उत्सव तुम्ही करा। हा उत्सव सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेला मंत्रच आहे। विठ्ठला त्यामुळे भारत नेहमी गुरूंच्या शोधात काय, भारत नेहमी गुरु करता शोधला जातो। मग स्वामी विवेकानंदांच्या रूपाने असेल, स्वामी राम यांच्या रूपाने असेल, योगी परमानंद ज्यांचं योगी कथामृत हे चरित्र अगदी बेस्ट बुक सेलर म्हणून मानलं जातं, अशा सगळ्या लोकांनी कायम भारताचा विचार करायला लावलाय जगाला। ऍसिडिटीने उपद्रवित केलं तेव्हा लोकांना कपालभातीचा आग्रह धरणारा बाबा पण आपणच दिलाय। ज्यांचा देव राम नाही त्यांचा पण राम देव आहे। विठ्ठला आणि कितीतरी आखाती राष्ट्रांनी प्रणवाचा उच्चार स्वीकारला, ओंकार स्वीकारला। ओरिजिनल स्वीकारण्यात मागे येत नसतात।